कसे आहेत सगळे? मजेत ना? मजेत कसं असायला हवं. मी गिरिजा स्वागत करते तुमचं आपल्या एका नवीन YouTube व्हिडिओ मध्ये. आणि आत्ताचा व्हिडिओ फार जास्त घाईचा असणार आहे. वाजले 4:45 आणि 5:15 मला क्लासला निघायचंय. तर अर्ध्या तासात संध्याकाळची कशी तयारी करून मी जाते. चला बघूया. माझ्या कुकरचा माहीत नाही सकाळी कशाने अचानक वॉल गेला. पाणी कमी टाकल्यावरती वॉल जातो असं म्हणतात, पण मी तर पाणी बरोबर टाकलं होतं, पण माहीत नाही कशाने माझ्या कुकरचा वॉल गेला. त्यामुळे आज संध्याकाळचा भात मला वरतीच करायला लागणार होता. त्यामुळे एका साईडला भात लावून घेतला आणि मग दुसऱ्या साईडला भांडी घासायला सुरुवात करणार होते. म्हणजे भाताकडे लक्ष देत देत माझी भांडीही घासून झाली असती, कारण इथून जर मी आले असते ना तर भात नक्की उतू गेला असता. मग एक साईडला भांडी घासायला घेतली आणि भांडी जास्त काही नव्हती, पण दुपारच्या जेवणाची आणि चहाची वगैरे भांडी तशीच पडून होती. आणि क्लासवरून आल्यावरती संध्याकाळी माझ्यात काहीच करायची एनर्जी नसते. तिथं छोटी छोटी एक 20-30 मुलं तरी आहेत आणि मग त्यांच्या सगळ्यांच्या मागे अभ्यास करा, ओरडून आहे ना, माझा एवढा जास्त कंटाळा येतो ना मला की मी घरी आल्यावरती माझ्यात काहीच करायची ताकद राहिलेली नसते. त्यामुळे मी प्रत्येकच वेळेस क्लासला जाण्याच्या आधी जितकी जास्तीत जास्त कामं माझ्याच्याने होतील तितकी करून जाण्याचा प्रयत्न करत असते. आणि या उन्हाळ्यामुळे तर घरात स्प्राईट, माझा अशा बाटल्यांचा ना ढीग लागत चालला आहे. पण त्या मी अजिबातही फेकून देत नाही आहे, कारण मला त्या सगळ्यामध्ये झाडं लावायची आहेत. झाडं आणल्यानंतर मी नक्की त्यामध्ये झाडं लावेन. त्यानंतर त्यांनी येताना कामावरून आणली होती ही खूप सुंदर कैरी, जी अजिबातही आंबट नव्हती. मला माहीत नाही कोणत्या प्रकारचा आंबा होता, पण हा अजिबातही आंबट नव्हता. मग माझ्या डोक्यात आलं की आता एवढी सगळी कैरी तर काही संपणार नाही, तर मस्तपैकी त्याला हळद मीठ लावून ठेवावं. लहानपणी अशी हळद मीठ लावलेली कैरी मी खूप जास्त खाल्ली आहे. माझ्या मैत्रिणीची मम्मी ते उन्हात वाळत ठेवायची आणि मी इकडून तिकडून येताना सारखं तशी कैरी खायचो. ही कैरी बघितल्यावर माझ्या पटकन डोक्यात आलं की मीही आता आज तसंच करते आणि मस्त अशी छान कैरी चिरून घेतली आणि त्याला हळद मीठ लावलं. आणि त्यानंतर आता हे मस्त असं मी उन्हामध्ये वाळवेन. आता माहीत नाही हे पूर्ण वाळेपर्यंत आम्ही दोघं ते ठेवू की नाही, कारण हे खूपच जास्त सुंदर लागतं. ओके, तर एवढं सारं काम माझं 4:15 आरामात झालं होतं. आणि त्यानंतर मी क्लासला जायला निघाले. जाताना एक पर्स, त्यामध्ये पाण्याची बॉटल, मोबाईलचा कवर होता हातामध्ये, कारण की मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग चालू होतं, एक पेन आणि ही मी सिंपल अशी आवरून रेडी झाले. फायनली मी क्लासवरून आलेली आहे. जस्ट 7:30 वाजले. खूपच जास्त लेट झालंय आणि आता मी एक ठरवलंय की 8:30 वाजेपर्यंत मी सगळी कामं, स्वयंपाक वगैरे सगळं करून अभ्यासाला बसणार आहे. कारण की आता खरंच पेपर खूप जास्त जवळ आले आणि अभ्यास केला पाहिजे. त्यामुळे 1 तासाच्या आतमध्ये मी घरातली सगळी कामं करणार आहे. तर चला फास्ट कामं करायला घेऊया. क्लासवरून येताना मी काय घेऊन आले ते तुम्हाला दाखवते. ॲलोवेराचं प्लांट एक मला भेटलं, ते घेऊन आली. आता उद्या ह्याला मी व्यवस्थितपणे लावेन ह्याला कुंडीमध्ये. तोपर्यंत त्याला आता कुठेतरी पाण्यामध्ये थोडंसं ठेवते. फक्त 1 तासात माझं स्वयंपाक करणं खूप जास्त इझी होतं, कारण की भात तर मी ऑलरेडी करून गेले होते आणि राहिला विषय फक्त भाजी चपातीचा. ते तर फक्त 15-20 मिनटाचं काम होतं. एक साईडला पहिले व्यवस्थितपणे पीठ भिजवून ठेवलं आणि मग भाजीची तयारी करायला घेतली. म्हणजे भाजीची तयारी करून भाजी होईपर्यंत माझं पीठही व्यवस्थित भिजलं असतं. आज दुपारी जेवणामध्ये मी गवारीची भाजी केली होती आणि त्यांना ती भाजी इतकी जास्त आवडली की ते मला बोलले की संध्याकाळच्या जेवणातसुद्धा पुन्हा एकदा तू गवारीचीच भाजी कर. मग तर माझा भाजी काय करायचा हा प्रश्नच सुटला आणि मी पुन्हा एकदा गवारीची भाजीच बनवली. एक साईडला माझी भाजी बनवून रेडी होती आणि दुसऱ्या साईडला मी पटापट चपात्या करायला घेतल्या. इन मीन 3 नाही तर 4 चपात्या करायच्या असतात मला.
चला, सगळ्या चपात्याही रेडी झाल्या आहेत माझ्या. पटकन शेवटची चपाती भाजेपर्यंत सगळा कट्टाही क्लीन करून घेतला आणि तोपर्यंत तेही कामावरून आले होते. इतक्या जास्त गरमीत स्वयंपाक केला होता आणि तेवढ्यातच त्यांनी हातात आणून माझी ही फ्रुटी ठेवली. बस ना, अजून काय पाहिजे मला, मी खुश. चला, आता आम्ही जेवण करतो. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.